कोट्यवधींचा महापौर बंगला धूळ खात पडून प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर बंगला पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तुरुंगासमोर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला महापौर बंगला प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळ खात पडून होता. आज महापौर हर्षाली थविल यांनी अधिकाऱ्यांसह या बंगल्याची पाहणी केली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला महापौर बंगला वापराविना पडून असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी महापौर निवास बांधलेला आहे आणि आता नवनिर्वाचित महापौरांची या ठिकाणी कल्याण डोंबिवलीत निवड झालेली आहे. त्या अनुषंगाने आज शहर अभियंता महापौर आणि आम्ही पाहणी केली. तर वास्तू सिव्हिल वर्क छान आहे, फ्लोरिंग आणि सगळ्या गोष्टी, फक्त काही वुडनचे ज्या गोष्टी आहेत फर्निचर वगैरे ते थोडंसं खराब झालेलं आहे. ते बदलण्याचं सिटी इंजिनियरांच्या निदर्शनास आणलं आहे आणि त्याच्यात काही दुरुस्त्या बदल करून ते केल्यावर बाकी सुस्थितीत बंगला आहे. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर